लाडक्या बहिणीला त्यांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये म्हणजे कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये गेले हेच माहीत नाही. त्यांच्या खात्याला KYC आहे का नाही, त्यांचे खाते आधारला लिंक आहे की नाही, असे काही विषय आहेत जे महिलांना माहीत नाहीत. त्या विषयासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. ते KYC कशी करायची, आधार सीडिंग कशी करायची, असे वेगवेगळे मुद्दे हे आपण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचं खातं जर चेंज करायचं असेल तर काय करावं लागेल या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, माता भगिनींनो, लाडकी बहीण योजना आता सध्या विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचं खातं ॲक्टिव्ह करणं, सक्षम करणं म्हणजेच तुमचं खातं रेग्युलर चालू करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं खातं आधारला सीडिंग असणं ते पण खूप महत्त्वाचं आहे. आधार सीडिंग म्हणजे काय, आधार सीडिंगला कसं पाहायचं, तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे इनॲक्टिव्ह आहे या संदर्भात आपण सखोल चर्चा करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर मित्रांनो तुम्हाला तुमची आधार सीडिंग चेक करायची, तुमचं आधार ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे चेक करायचं आहे, तुमचं आधार कुठल्या बँकेला लिंक आहे ते पण चेक करायचं आहे, तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. तर तुम्हाला हे मोबाईलवर चेक करायचं असेल तर तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे आधार लॉगिन. आधार लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या क्रमांकाची जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचे. पहिल्यांदा जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय आधारमध्ये तुमचं स्वागत आहे असा डॅशबोर्ड येईल. डॅशबोर्डच्या खाली तुम्हाला थंबचं एक निशाण दिसेल, त्या निशाणावरती लॉग इन करा असं ऑप्शन आहे. त्या लॉग इन करायच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTP म्हणजे OTPने लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमचं आधार कधी अपडेट केलं आहे, तुमचं बँक स्टेटस वगैरे तुम्हाला दिसतंय. तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आधार स्थितीवर क्लिक करायचं आहे. आधार स्थितीवर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला दिसेल तुमच्या आधार क्रमांकाला तुमचं कुठलं बँक खातं लिंक आहे, त्या खात्या ॲक्टिव्ह आहे का, ते इनॲक्टिव्ह आहे तिथे पण तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुमचं बँक खात्याचं नाव म्हणजेच तुमचं आधारला कुठली बँक लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे जाणून घेता येईल. तुमचे आधार कार्डचे 4 डिजिट तिथे दिसतील. तिथे तुम्हाला बँकेचं नाव दिसेल आणि तिथे तुम्हाला तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहता येईल. आणि तुमचं आधार केव्हा अपडेट झालं आहे तिथे तुम्हाला अद्ययावत स्थिती म्हणून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचं लास्ट टाईम कधी अपडेट झालं आहे. तर मित्रांनो, असं तुम्ही पाहू शकता आणि मोबाईलद्वारे तुम्ही घर बसल्या तुम्ही आधार सीडिंग चेक करू शकता. तर आपण पाहिलं की आधारच्या वेबसाईटवरती जाऊन आपण आधारची स्थिती जाणून घेतली. तर ही आधारची स्थिती जाणून घेण्यामागचं कारण महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो. तुमचं जे लाडक्या बहीण योजनेची जी पेमेंट आहे ती महाराष्ट्र शासन DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा करतं. म्हणजेच तुमच्या खात्याला जे पैसे पडतात ते थेट आधारद्वारे पैसे पडतात. आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे पडतील हे तर खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला जर ते खातं तुमचं ॲक्टिव्ह करून घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकेत जावं लागेल. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला KYC फॉर्म भरून तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या लाडक्या बहीण योजनेला जे तुमचं खातं आहे ते तुम्हाला चेंज करायचे, त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला जे खातं बंद करायचं आहे त्या बँकेमध्ये जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक लेखी अर्ज द्यायचा आहे की माझ्या खात्याचे आधार सीडिंग बंद करून देण्यात यावे असा तुम्ही अर्ज करा. तुमचं खातं 24 तासामध्ये तुमच्या आधारपासून डिलीट होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे खातं तुम्हाला जोडायचं आहे त्या खात्याच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही KYC अर्ज करायचा. KYC अर्ज केल्यानंतर तुम्हाला अवघ्या 24 तासामध्ये तुमचं खातं DBTला लिंक होईल. आणि DBTला लिंक झाल्यावर महाराष्ट्र शासन जी लाडकी बहीण योजना आहे ती थेट तुमच्या आधारद्वारे पैसे टाकल्यानंतर पाहिजे त्या तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमच्या ते जमा होतील.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही अडचणीला सामोरे जावं लागणार नाही, कुठल्याही संकटाला सामोरे जावं लागणार नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आधारशी आणि बँकेशी संलग्न असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.